हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत. तर हे जे तळणीचे मोदक आहेत चवीला तर एक नंबर आणि भन्नाट असे लागतात. हे जे तळणीचे मोदक आहेत आपण महिनाभर एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो किंवा आपण जर कुठे प्रवास वगैरे करत असाल तर तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा असे तळणीचे मोदक करून तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तर हे जे हा जो नारळ आहे तर आपल्याला नारळ फोडून छान मस्त हा खवणून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथे हा नारळ छान मस्त खवणून घेतलेला आहे. छान मस्त याचा असा किस करून घेतलेला एकदम बारीक. तर इथे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे. आता आपण मोदक करण्यासाठी जे सारण आहे ते सारण आपण दुधामध्ये शिजवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे पाव लिटर दूध घेतलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता साखरेचं प्रमाण किती आणि कसं आणि काय घ्यावं तर पहा, इथे ही जी वाटी आहे तर मी या वाटीने हा जो नारळाचा जो किस आहे तो मी मोजून घेतलेला आहे. तर हा जो नारळाचा किस आहे तर 2 वाट्या किस झालेला आहे नारळाचा. तर पहा, मी इथे एक मोठा नारळ घेतला होता, तो फोडून तो खवणून घेतलेला आहे आणि त्याचा एकदम बारीक किस करून घेतलेला आहे. हा जो किस आहे तर 2 वाट्या हा किस आहे. तर त्यानुसार मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. आपण ज्या वाटीने हा किस मोजून घेतो ना त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे. तर 2 वाट्या हा किस आहे नारळाचा, त्यानुसार मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आपल्याला असंच प्रमाण घ्यायचं आहे. तर पहा, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. गॅस ऑन करायचा आहे आणि इथे मी 1 चमचाभर तूप ॲड केलेलं आहे. तूप मेल्ट झाला की त्यामध्ये आपला हा नारळाचा किस ॲड करायचा आहे आणि छान मस्त तुपामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर ॲड करून ही साखरसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. साखर मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आहे, आपण जो दूध घेतला होता तर इथे मी पाव लिटर दूध घेतलेलं आहे. दुधाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. तर इथे आपल्याला हा दूध ॲड करायचा आहे आणि नारळाचा किस बुडेपर्यंत आपल्याला दूध ॲड करायचं आहे. आता काय करायचं आहे, या दुधामध्ये छान मस्त हा जो नारळाचा किस आणि साखर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात की इथे अगदी नारळाचा किस बुडेपर्यंत आपण दूध ॲड केलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे आपण साखर ॲड केलेली आहे त्यामुळे साखरेलासुद्धा पाणी सुटतं आणि त्या साखरेचंसुद्धा पाणी होतं. आता हा जो दूध आहे तर या दुधामध्येच आपल्याला हा नारळाचा किस शिजवून घ्यायचा आहे. हा दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला छान मस्त हा नारळाचा किस दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस करताना गॅस बारीक ठेवायचा आहे. मंद गॅसवरती आपल्याला छान मस्त हे नारळाचा किस शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि अजून एक गोष्ट सांगते की आपण मोदक करण्यासाठी जे सारण करणार आहोत ते सारण आपल्याला मंद गॅसवरतीच करायचं आहे. आणि तुम्ही पाहू शकतात इथे 10 मिनटं झालेली आहेत. तर बऱ्यापैकी आपलं जे दूध आहे ते आटलेलं आहे. पण एवढं सांगणार आहे की अधूनमधून मंद गॅस जरी असला तरीसुद्धा अधूनमधून चमच्याच्या साहाय्याने 5-5 मिनिटांनी आपल्याला हे जे सारण आहे ते वरखाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सारण खाली भांड्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकतात की इथे हे जे सारण आहे तर हे सारण दुधामध्ये पूर्णपणे शिजलेलं आहे आणि ते पाण्याचा अजिबात अंश नाही आहे. म्हणजे आपलं हे जे सारण आहे ते पूर्णपणे कोरडं झालेलं आहे. आणि हा जो नारळाचं जे सारण आहे ना, असंच प्रेस करून पहा चमच्याच्या साहाय्याने. जर तुम्हाला पूर्णपणे असं सुकं वाटत असेल तेव्हा समजायचं की ते आपलं
मोदक करण्यासाठी सारण तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, मी इथे वेलची पूड घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 4 चमचे दूध पावडर घेतलेली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सगळं ॲड करायचं आहे. तर इथे मी आधी वेलची पूड ॲड केलेली आहे, त्यानंतर दूध पावडर ॲड केलेली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत. आणि इथे ना आपण ड्रायफ्रूट आणि दूध पावडर ॲड केलेली आहे, त्याच्यामुळे हे जे सारण आहे ना चवीला एक नंबर आणि भन्नाट असं लागतं. मी हे जेव्हा सारण केलं ना तेव्हा ज्ञानेशनी ना माझ्याकडून ना म्हणजे मम्मी मला वाटीमध्ये थोडं टेस्ट करायला देतेस का मम्मी, आणि लिटरली मी त्याला एक वाटीभर असं सारण दिलं टेस्ट करायला. त्याला खूप आवडलं त्याला, आणि म्हणून तुम्हाला सांगते की ड्रायफ्रूट आणि दूध पावडरने हे जे सारण आहे ते खूप छान आणि चवीला एक नंबर लागतं. आता हे सारण थंड करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे मी पाव किलो मी इथे मैदा घेतलेला आहे. तर आज आपण पाव किलोचे मोदक करणार आहोत. तर हा जो मैदा आहे एका ताटामध्ये ॲड करायचा आहे आणि तो असा पसरवून घ्यायचा आहे. कारण आपण मी इथे पाव किलो मैदा घेतलेला आहे. तुम्ही मैद्याचे किंवा तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा मोदक करू शकतात, पण आज इथे आपण मैद्याचे मोदक करणार आहोत. त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे पाव किलो. इथे मी 2 मोठे चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे. हे जे तूप आहे ना, हे तूप आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे आणि नुसतं मेल्ट नाही करून घ्यायचं, तर छान मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे जे तूप आहे ना, हे तूप आपलं बऱ्यापैकी असं कडकडीत गरम झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्या या तुपाचा मांस घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता चमच्याच्या साहाय्याने तूप आणि मैदा हे पूर्ण एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे. कारण हा जो तूप आहे ना, हा सध्या म्हणजे गरम असतो, त्याच्यामुळे काय करायचं आहे, पहिले स्टार्टिंगला आपल्याला चमच्याच्या साहाय्यानेच पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मग तुम्ही हाताने मिक्स केलं तरीही चालेल. तर पहा, मी पूर्णपणे मैदा आणि तूप असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे जे पीठ आहे ना, हे हातामध्ये घेऊन असं दाबायचं आहे आणि जेव्हा याचा खडा तयार होईल आणि खडा तयार झाल्यानंतर तो दाबल्याबरोबर लगेच तुटला पाहिजे, तर समजायचं की आपलं छान मस्त इथे मांस तयार झालेला आहे पिठासाठी. तर चला आता काय करायचं आपल्याला, मी इथे 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. तर इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून काय करणार आहे, याचं कणिक मळून घेणार आहे. तर मी इथे अशा पद्धतीने मी छान मस्त थोडं थोडं पाणी घेऊन याचं कणिक मी इथे मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकतात की आपलं इथं कणिक तयार झालेलं आहे. एकदम मऊ असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. मऊ म्हणजे जास्त कडकही नाही आणि जास्त मऊही नाही, असं मीडियम असं कणिक मळून घ्यायचं आहे. याच्यावरती मी 1 बाऊल उपडा घातलेला आहे. तर अगदी हे जे कणिक आहे, तर आपल्याला 5 मिनटं किंवा 10 मिनटं हे कणिक थोडं साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आता 10 मिनटं झालेले आहेत. आता काय करूया आपण, या कणकेचे आधी छोटे छोटे समान आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर पहा तुम्ही इथे मी कणकेचे समान आकाराचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता काय करूया आपल्याला, इथे मी एक गोळा घेऊन याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. जसं आपण पुऱ्या लाटतो सेम आपल्याला या गोळ्यांपासून अगदी छोट्या छोट्या अशा आधी पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला ना, आपण असं बॅचेसमध्ये या पुऱ्या लाटून घेणार आहोत. म्हणजे कसं होईल माहिती आहे का, आपण ह्या गोळ्यांच्या पुऱ्या बॅचेसमध्ये अशा लाटून घेतल्या ना, की पटापट मग आपल्याला हे जे मोदक आहेत, तर या पुऱ्यांमध्ये सारण भरून आपल्याला छान मस्त याचे मोदकही तयार करता येईल आणि बॅचेसमध्ये हे जे मोदक आहेत हे तळताही येतील. किंवा तुम्ही एकदम सगळ्या पुऱ्या करून तुम्ही मोदक तयार करून तुम्ही नंतरही लास्टला तुम्ही सगळे मोदक एकत्र तुम्ही तळू शकतात. पण शक्यतो तुम्ही बॅचेसमध्येच तुम्ही करा, ते सोपं जातं. तर पहा इथे मी पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत.
आणि इथे आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे. तर चला आता आपल्याला काय करायचे आहेत, मोदक तयार करून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे एका हातावरती अशी एक पुरी घेतलेली आहे आणि या ज्या पुऱ्या आपण लाटून घेतो ना, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा मीडियम याच्यामध्येच आपल्या या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता पहा, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे जे सारण आहे हे पुरीच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे किंवा ॲड करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि पाकळ्या तयार करून झाल्या की छान मस्त आपल्याला याचा मोदकाचा आकार द्यायचा आहे आणि छान मस्त याचे मोदक वळवून घ्यायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, इथे आपण तळणीचे मोदक करतो आहेत. तर तळणीचे जे मोदक आहेत, तर हे तळणीचे मोदक 20 ते 25 दिवस, अगदी महिनाभर खूप छान राहतात, अजिबात खराब होत नाही. आता मी सारणामध्ये दूध ॲड केलेलं आहे, दूध पावडर ॲड केलेली आहे. तर खराब होतात का? तर अजिबात खराब होत नाही. फक्त एवढंच सांगेल, सारण करताना हे सारण पूर्णपणे आपल्याला असं सुकं करून घ्यायचं आहे. पाणी म्हणजे दूध पूर्णपणे आटून घ्यायचं आहे, थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नये. हे सारण पूर्णपणे मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर हे जे मोदक आहे, मोदक तळल्यानंतर 25 दिवस किंवा महिनाभर खूप छान राहतं, अजिबात खराब होत नाही. तुम्ही अगदी सकाळी चहाबरोबरसुद्धा हे मोदक तुम्ही खाऊ शकतात. एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये तुम्ही हे मोदक स्टोअर करून ठेवू शकतात. तर तुम्ही पाहू शकतात, मी इथे अशा पद्धतीने छान मस्त याच्या पाकळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आणि या पाकळ्या पाडल्यानंतर या आपण जेव्हा जॉईन करतो ना, तेव्हा काय करायचं आहे, एक म्हणजे पाण्याचं असं बोटांना ना असं 1 किंवा 2 असं थेंब पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी लावून छान मस्त आपल्याला काय करायचं आहे, याच्या पाकळ्या छान मस्त अशा जॉईन करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला सांगू का, असं का करायचं आहे आपल्याला? कारण जेव्हा आपण मोदक तळतो ना, तळताना काय होतं माहिती आहे का, या ज्या पाकळ्या आहेत ना, या अशा पूर्णपणे मग मोकळ्या होतात आणि आपलं हे मोदक फुटू शकतो किंवा त्यातलं सारण बाहेर येऊ शकतं. म्हणून काय करायचं आहे, थोडा पाण्याचा हात घेऊन या ज्या पाकळ्या आहेत छान मस्त अशा दाबून दाबून घ्यायच्या आहेत. म्हणजे या ज्या पाकळ्या आहेत या तळताना मोदक फुटणार नाही, यासाठी आपल्याला अशा पद्धतीने या पाकळ्या पाण्याच्या साहाय्याने जॉईन करून घ्यायच्या आहेत. अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे बोटाला. तर अशाच पद्धतीने आपण मोदक तयार करून घेऊया.
इथे आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मोदक आहेत तर हे मोदक आपण तळून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे जे मोदक आहेत ते आपण तळून घेऊया. तर त्यापूर्वी तुम्ही पहा, मी ते गॅस ऑन केलेला आहे, त्यावरती कढई ठेवलेली आहे. ऑइल ॲड करून तो ऑइल गरम करून घ्यायचा आहे. हे जे मोदक आहे हे मोदक तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकतात. इथे मी हे जे मोदक आहे हे मोदक मी तेलात तळणार आहे. तुम्ही तेलात किंवा तुपात दोघांमध्येही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तळू शकतात. आपल्याला काय करायचं आहे, हे मोदक तळण्यापूर्वी याची ही जी कढी आहे ना, तर अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला 2 बोटांमध्ये आणि अगदी ही जी कढी आहे या कढीला असं पाणी लावून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला सांगू का, हे मोदक आहे ना, जेव्हा आपण तळण्यासाठी कढईमध्ये सोडतो ना, तर याच्या पाकळ्या आहेत ना अशा मोकळ्या होतात आणि काय होतं, मोदक फुटतात. त्यातलं जे सारण ते बाहेर निघतं. म्हणून काय करायचं आहे की हे मोदक कढईमध्ये तळताना किंवा तळण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, याच्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांना थोडंसं पाणी लावून पुन्हा एकदा छान अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या आहेत, दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ह्या पाकळ्या मोकळ्या होणार नाही आणि मोदक तळताना हे फुटणार नाही. तर इथे मी एका वेळेला फक्त तीनच मोदक ॲड करून मी हे मोदक तळून घेणार आहे. तर इथे मी 3-3चे बॅचेस करून हे सगळे मोदक मी तळून घेणार आहे. मोदक तळताना हा जो गॅस आहे तो आपल्याला बारीक ठेवायचा आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे. अगदी किंवा तुम्ही मीडियम गॅसवरती सुद्धा तुम्ही हे मोदक तळू शकतात. मोठ्या गॅसवरती हे मोदक अजिबात तळू नका. हे जे मोदक आहेत तर आपल्याला एकदम मंद गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत.